सर्वप्रथम मी आज जी आहे, एक महिला म्हणून जी मी एका सरकारी ऑफिसमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये एम-पी-एस-सी मार्फत माझी निवड होऊन मी जे राज्यकर निरीक्षक एस-टी-आय किंवा आपण त्याला जी-एस-टी इन्स्पेक्टर म्हणतो, या पदावर मी कार्यरत आहे. तर याला शिक्षणामुळे हे मला पद मिळालेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, की सावित्रीबाई फुलेंचं शिक्षणासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी काय योगदान आहे. तर एम-पी-एस-सीचा ह्या अभ्यासाचा जर आपण विचार केला, तर ज्यावेळेला स्त्री शिकते, त्यावेळेला तिचं घर पुढं नेते. मानवी कल्याणासाठी झगडणाऱ्या सर्व महामानव आणि सर्व महामाता यांना कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आज ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विचारवंत बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते, उपासक आणि उपासिका या सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत ऑनलाईन व्याख्यानमालेत आज आपण पुष्प क्रमांक 1004 आपण गुंफत आहोत आणि आजचा आपला विषय सुद्धा खूप महत्वाचा असा ठेवलेला आहे आणि ऑनलाईन उपस्थिती सुद्धा मला आज जास्त दिसत आहे. तर सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागताने अभिनंदन करतो. आणि आजचा आपला जो विषय आहे आणि आजच्या विषयाच्या प्रमुख वक्त्या आदरणीय पल्लवीताई संजय कुमार सोनवणे, की ज्या राज्यकर निरीक्षक जीएसटी इन्स्पेक्टर भिंगार अहिल्यानगर येथून आहेत. तर त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि आज त्यांचा जो विषय आहे तोही अतिशय महत्वाचा विषय आहे. तर त्या अगोदर मी एक सर्वांना सूचना देत आहे की हा आपला ऑनलाईन कार्यक्रम सुरू असताना ज्या वेळेस वक्त्यांचं भाषण सुरू होईल त्यावेळेस आपण सभासदांनी आपले व्हिडिओ बंद करावेत आणि माईक सुद्धा चालू नसावा. आणि आजच्या ज्या वक्त्या आहेत त्यांचं आपण भाषण अतिशय मन लावून ऐकायचं आहे. आणि हा आपला कार्यक्रम, ऑनलाईन कार्यक्रम युट्यूबद्वारे सुद्धा सर्व प्रसारित केला जातो. त्यामुळे फक्त कॅमेरा जो असेल तो फक्त आजच्या प्रमुख वक्ते आहेत त्यांचा चालू असेल. बाकी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपले सर्वांचे कॅमेरे बंद करावेत. आणि यानंतर मी आजच्या वक्ते आदरणीय पल्लवीताई सोनवणे यांना विनंती करीत आहे की आजच्या विषयासंदर्भात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्रियांसाठी योगदान आणि आजची स्त्री अतिशय महत्वाचा हा विषय आहे. तर आपल्या आदरणीय वक्त्यांना मी विनंती करीत आहे की आपण आपल्या अशा महत्वपूर्ण अशा व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय पल्लवीताई. नमो बुद्धाय, सविनय जय भीम सर्वांना. सरांनी माझी एवढ्या छान प्रकारे ओळख करून दिलेली आहे. आणि आजचं जे पुष्प आहे 1004 हे आपली जी ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू आहे, या व्याख्यानमालेमध्ये आज सरांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल सर मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. कारण ही लॉकडाऊन पासूनची व्याख्यानमाला सुरू आहे, म्हणजे 1004 पुष्प आहे, म्हणजे जवळजवळ हे 4थं वर्ष आहे. आणि या ह्या ऑनलाईन मंचकावर आजपर्यंत अनेक विद्वान लोकांनी, अनेक पंडित, जे अभ्यासू व्यक्ती आहेत, अतिशय ज्ञानी व्यक्तींनी इथं येऊन आपल्या जो आपला अभ्यास आहे तो आपल्या या मंचकाद्वारे इतर समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ज्ञान त्यांनी इतर लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. तर अशा एवढ्या महान मंचावर सर आपण माझी निवड केलीत, मला त्या योग्यतेचं समजलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी मनापासून तुमचे आभार मानते.
खूप खूप धन्यवाद सर. आणि आजचा माझा विषय आहे की ज्ञानमाता का क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचं स्त्रियांसाठीचं योगदान आणि त्यांनी स्त्रियांसाठी काय केलं आणि स्त्रिया त्यांच्यासाठी काय करीत आहेत किंवा काय करतात, हा माझा विषय आहे. आणि तो मी अ, तितक्याच तोलामोलाने या मंचाच्या जसं मंचाचं ही व्हॅल्यू आहे किंवा या मंचाचं जे महत्त्व आहे, त्या महत्त्वाप्रमाणे मी अ, तितक्याच तोलामोलाने माझा जो अभ्यास आहे किंवा मी जे वाचन केलेलं आहे, ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. समजा जर माझ्या बोलण्यामध्ये काही जातीवाचक शब्द येत असतील, तर ते त्या काळाच्या परिस्थितीला अनुसरून असतील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. हे काही आजच्या काळाशी निगडीत नाही. तर सर्वप्रथम मी आज जी आहे, एक महिला म्हणून जी मी एका सरकारी ऑफिसमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये एम-पी-एस-सी मार्फत माझी निवड होऊन मी जे राज्यकर निरीक्षक एस-टी-आय किंवा आपण त्याला जी-एस-टी इन्स्पेक्टर म्हणतो, या पदावर मी कार्यरत आहे. तर याला शिक्षणामुळे हे मला पद मिळालेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, की सावित्रीबाई फुलेंचं शिक्षणासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी काय योगदान आहे. तर एम-पी-एस-सीचा ह्या अभ्यासाचा जर आपण विचार केला, तर ज्यावेळेला स्त्री शिकते, त्यावेळेला तिचं घर पुढं नेते. म्हणजे जर मुलगी शिकली, तर तिला चांगला नवरा मिळतो आणि चांगला नवरा मिळाला, तर तिला तिचं आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत होतं किंवा जर ती शिकली, तर तिला चांगली नोकरी मिळते आणि चांगली नोकरी मिळाली, तर तिचं आयुष्य चांगल्या प्रकारे तिला व्यतीत करता येतं. तर हा जो शिक्षणाचा आपल्याला अधिकार दिलेला आहे किंवा ही शिक्षणाची दारं आपल्यासाठी खुली केली गेली, ती फक्त ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या धडपडीमुळे आणि त्यांच्याच कार्यामुळे. जेव्हा आपण शाळा शिकतो आणि एम-पी-एस-सी सारख्या परीक्षा जेव्हा द्यायला जातो, त्यावेळेला आयोगाने याची अशी रचना केलेली आहे, की आपल्याला समाज सुधारकांचा अभ्यास तिथे दिलेला असतो. म्हणजे जे काही समाज सुधारक या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत, जर तुम्ही त्यांचा अभ्यास केला, तरच तुम्ही त्या पदाच्या योग्यतेचे आहात, असे समजून तुम्हाला त्या पदासाठी तुमची निवड केली जाते. जर तुम्ही समाज सुधारक हा टॉपिक सोडून जर इतर अभ्यास करत असाल किंवा भारतीय राज्यघटना सोडून जर तुम्ही इतर अभ्यास करत असाल, तर तुम्ही कितीही वर्ष तो अभ्यास केला, तरी तुम्हाला पद मिळत नाही. कारण ही अशी एम-पी-एस-सी आयोगाची रचना आहे. जेव्हा शाळेत असताना फक्त 10वी इयत्ता 10वी मध्ये असताना महात्मा फुलेंबद्दल एक धडा होता आणि निर्मिकाचे प्रश्न या आशयाचा आणि तो धडा त्याबद्दल सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले माहीत झाले होते. एवढंच त्यांच्यापुरतं ज्ञान मर्यादित होतं. पण जेव्हा राज्यसेवा एम-पी-एस-सीचा अभ्यास करायला लागले, त्यावेळेला तिथं महात्मा फुलेंचं योगदान अ, वाचण्याची संधी मिळाली, की महात्मा फुलेंनी काय केलं. तेव्हा असं लक्षात आलं, की जे ज्ञानाचं जे नाणं आहे, त्या ज्ञानाच्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक म्हणजे सावित्रीबाई फुले आणि एक म्हणजे ज्योतिराव फुले. म्हणजे हे 2 जे आहेत, ते 2 व्यक्ती एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि एका व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीचा अभ्यास पूर्ण केला जाऊ शकत नाही. सावित्रीबाई फुलेंना अभ्यासायचा असेल, तर आपण ज्योतिराव फुल्यांना अभ्यासलंच पाहिजे आणि ज्योतिराव फुल्यांचा अभ्यास करायचा असेल, तर सावित्रीबाई फुलेंना वगळून बिलकुलच चालणार नाही. आता सावित्रीबाई फुलेंची अशी पार्श्वभूमी होती, की जेव्हा आपण Googleवर सर्च करतो किंवा इतर गोष्टींमध्ये आपल्याला माहिती होतं, की त्यांचा जन्म, मृत्यू, त्यांचं काय कार्य आहे ते. त्याच्यामुळे मी त्या विषयावर जास्त काही बोलत नाही. मला महत्त्वाचं या विषयावर बोलावसं वाटतं, की सावित्रीबाई फुलेंची जी शिक्षणाची पार्श्वभूमी होती, ती कशी निर्माण झाली? ज्यावेळेला ज्योतिराव फुलेंनी शिक्षण घेतलं, म्हणजे त्या काळी इंग्रजांची सत्ता होती भारतामध्ये आणि मग ज्योतिराव फुलेंनी इंग्रजी शिक्षण घेतलं. जेव्हा इंग्रजी शिक्षण आपण घेतो, त्यावेळेला आपल्याला जगाचे जे दरवाजे असतात, ते दरवाजे उघडले जातात. आपल्याला जगाकडे बघण्याच्या ज्या आपल्या अज्ञानाच्या खिडक्या असतात, त्या खिडक्या उघडल्या जातात आणि आपल्याला पूर्ण जगातलं ज्ञान मिळतं. जेव्हा ज्योतिराव फुल्यांनी इंग्रजी शिक्षणाचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की जे महत्त्वाचं ज्ञान आहे, ते पुस्तकामध्ये आहे आणि जेव्हा आपण पुस्तकं वाचतो, तेव्हाच आपल्याला ते ज्ञान आत्मसात करता येतं किंवा ते आपल्याला माहिती होते. जर आपण वाचलंच नाही, तर आपल्याला समजणार नाही, की त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे. मग ज्योतिराव फुल्यांनी जेव्हा शिक्षण घेतलं
तेव्हा त्यांना असं वाटलं, की हे ज्ञानाचा खजिना माझ्याकडे मिळालेला आहे आणि त्या काळचा जो समाज आहे तो अंधश्रद्धेमध्ये आणि बुरसटलेल्या विचारसरणीमध्ये पूर्णपणे गुरफटला गेला होता, की त्याच्या वेगवेगळ्या रूढींची बंधनं स्त्रियांवर होती. समाजामध्ये वेगवेगळे जाचक अटी, नियम लादले गेले होते, जसं की अस्पृश्यता आहे, यासारख्या भयानक रूढी परंपरा समाजामध्ये अस्तित्वात होत्या आणि त्या काळी ज्योतिराव फुलेंना शिक्षणाचं महत्त्व समजलं आणि म्हणून त्यांनी ते शिक्षणाचं महत्त्व आपल्या पत्नीला म्हणजे ज्ञानमाता सावित्रीमाईंना सांगितलं आणि त्यांनी सावित्रीमाईंना शाळा शिकण्यासाठी विनंती केली आणि सावित्रीमाई ह्या पतीच्या आज्ञेत राहणारी स्त्री होत्या. त्याच्यामुळे त्यांनी त्या काळी ज्योतिराव फुल्यांच्या होला हो म्हणून शिक्षणासाठी पुढाकार घेतला आणि त्यांनी शाळा शिकली. त्यांना लिहिता वाचता आलं, ज्योतिराव फुल्यांना लिहिता वाचता आलं. मग यामध्ये दोघं पती-पत्नी साक्षर झाले. दोघांना शिक्षणाचा म्हणजे अधिकार आला किंवा दोघांना मध्ये रस वाटायला लागला. मग आपण जर सरासर विचार केला आजच्या काळामध्ये, तर त्यांचा स्वार्थ साधला गेला होता. म्हणजे त्यांचं कुटुंब पुढे जाण्यासाठी जेवढं शिक्षण आवश्यक होतं, ते त्यांना मिळालेलं होतं. मग काय गरज होती त्यांना समाजाच्या परिवर्तनाची किंवा समाजाला शिकवण्याची काय गरज होती? एक साधारणपणे विचार केला तर. परंतु ज्यांचं समाजमन विकसित झालेलं असतं, असे जे लोक असतात, असे मौल्यवान रत्न समाजामध्ये फार दुर्मिळ असतात आणि त्याच्यापैकीच एक दाम्पत्य असं होतं, की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले. त्यांची तळमळ होती, की शिक्षण आम्हाला मिळालं, चांगली गोष्ट आम्हाला मिळाली, त्याचा वापर इतरांनाही व्हायला पाहिजे. त्याचा वापर बहुजन समाजाला व्हायला पाहिजे. आता महात्मा फुल्यांनी ज्यावेळेला 2 समाजस्तर त्यावेळेला अस्तित्वात होते, कनिष्ठ, वरिष्ठ. त्यावेळेला महात्मा फुल्यांनी जो कनिष्ठ किंवा बहुजन समजला जाणारा जो वर्ग होता, त्या बहुजन वर्गासाठीच का धडपड केली असेल? किंवा बहुजन वर्गातल्याच समाजातल्याच मुला-मुलींसाठी शिक्षणासाठी का धडपड केली असेल? तर जेव्हा आपण खोलवर याचा विचार करू, तेव्हा असं लक्षात येतं, की शिक्षण ही काही मूठभर लोकांचीच मक्तेदारी होती आणि बहुजन समाजाला अंधश्रद्धेमध्ये गुरफटून ठेवलं गेलं होतं. महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतवैकल्यांमध्ये गुरफटून ठेवलं होतं. शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं आणि त्यांना एक भीतीचा बागुलबुवा दाखवण्यात आला होता, की तुम्ही ह्या अंधश्रद्धा किंवा ह्या रूढी परंपरा जर तुम्ही नाही पाळल्या, तर त्याच्यामुळे काहीतरी अनर्थ होईल. अशा प्रकारच्या रूढी परंपरा त्या काळी अस्तित्वात होत्या. म्हणून महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं, की आपण दोघं सुशिक्षित झालो, आपण दोघं शिकलो, पण ह्या समाजाचं काय? आता त्या समाजासाठी कोण पुढाकार घेणार? म्हणून मग सावित्रीमाईंनी स्वतः पुढाकार घेतला पतीच्या आज्ञेने आणि त्या दोघांनी असं ठरवलं, की आपण बहुजन समाजातील ज्या मुली आहेत, त्यांना आपण शिकवलं पाहिजे. आता हा प्रश्न इथं झाला, की त्यांना आपण शिकवलं पाहिजे. आणि ही जी गोष्ट होती, त्या काळी अतिशय क्रांतिकारक घटना होती ही. कारण महात्मा फुलेंच्या अगोदरही अनेक समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. जसं की ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय. पण त्यांनीही सगळ्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं होतं आणि स्वतःचं कुटुंब सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. पण त्यांच्यापैकी कुणी आपल्या पत्नीला शिकवलं आणि आपल्या पत्नीला शिकवून समाजातील स्त्रियांच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यायला लावला, असं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर काही येत नाही किंवा माझ्या तरी आतापर्यंत वाचनात तसं काही आलेलं नाही. मग सावित्रीबाईंनी जेव्हा मुलींना शिक्षण घेण्यासाठी अ, त्यांनी पुढाकार घेतला. त्यावेळेला अशी घटना झाली, की त्यांना विरोध व्हायला लागला. आता आपण हा विचार करू शकतो, की का विरोध होतोय? त्यांना सगळ्या प्रकारे उच्चवर्णीय समजला गेलेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर त्यांना विरोध व्हायला लागला. विरोध व्हायला लागला म्हणजे त्यांच्या घरातील जे वडीलधारी व्यक्ती आहेत, म्हणजे त्यांचे सासरे किंवा इतर त्यांचे जे कोणी नातेवाईक असतील, त्यांना त्याचा अडथळा व्हायला लागला, की सावित्रीबाई काय करते? ती मुलींना शिकवायला लागली आणि ज्या मुलींच्या आई-वडिलांना सावित्री माता किंवा ज्योतिराव फुले सांगत होते, की तुमच्या मुलींना शाळेत पाठवा. त्यावेळेला त्या उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या लोकांनी त्या मुलींच्या आई-वडिलांना असं धमकी दिली त्यांना, की तुम्ही जर मुलींना शाळेत पाठवलं, तर ह्या मुलींचं लग्न होणार नाही किंवा त्यांचं लग्न झालं, तर त्यांचे नवरे मरून जातील किंवा तुम्ही त्यांना शिकवलं, तर
आई-वडील मरून जातील. अशा प्रकारे अनिष्ट गोष्टी पसरवल्या गेल्या त्या काळी आणि सावित्रीबाई फुलेंना तर खूप विरोध केला ते तर आपल्याला माहितीच आहे, की त्यांच्या अंगावर चिखल, शेण, खरकट पाणी, दगड-धोंडे याचा मारा त्यांना करावा लागला आणि त्यांनी शाळा कुठे सुरू करणार? त्यांना शाळा सुरू करायला जागाही नव्हती. त्यांनी बेडेवाड्यात जेव्हा शाळा सुरू केली ज्योतिराव फुलेंच्या मदतीने, तेव्हा त्यांना असंख्य अत्याचार सहन करावे लागले. आता आपण जर विचार केला, की आपण सावित्रीबाई फुलेमुळे मुली सगळ्या शिकलेल्या आहोत. सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या स्वतःपुरता विचार केला असता, की मी शिकले बास झालं. मला काय गरज आहे ह्या मुलींना शिकवण्याची आणि त्यांच्यासाठी दगड-गोटे सहन करण्याची. तर आज आपण ह्या पदावर किंवा ज्या महिला विविध उच्च पदस्थ आहेत, त्या पदावर बसल्या नसत्या. हे माझं प्रामाणिक मत आहे आणि विरोध करण्याचं कारण काय? ह्याचा जर आपण नीट विचार केला, तर त्या काळी जे काही उच्चवर्णीय समजले जाणारे लोक होते, त्यांच्याकडं भीतीचा बागुलबुवा होता. म्हणजे ज्या समाजात बहुजन समाज जो होता, त्या बहुजन समाजाला व्रतवैकल्य, उपास-तापास, नवस, अंधश्रद्धा अशा गोष्टीमध्ये गुरफटून टाकलं गेलं होतं, की तुम्ही उपवास करा, नाहीतर तुम्हाला काहीतरी होईल, अनिष्ट घटना घडेल. तुम्ही हा सत्यनारायण करा, नाहीतर तुमचं काहीतरी नुकसान होईल. तुम्ही ही पूजा करा, नाहीतर तुमचं काहीतरी नुकसान होईल. अशा प्रकारच्या भीती दाखवली जायची. आणि हे ज्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं होतं, त्यालाच आपण मनुस्मृती म्हणतो आणि ती मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळलेली आहे. त्याच मनुस्मृतीचा प्रभाव किंवा त्याच मनुस्मृतीचा पगडा जनसामान्य लोकांवर, महिलांवर होता. म्हणून उच्चवर्णीय समजले जाणारे लोक सावित्रीबाईंना विरोध करत होते. त्यांची दूरदृष्टी होती. त्यांना ही गोष्ट माहिती होती, की हा बहुजन समाज अतिशय तल्लख बुद्धीचा आहे आणि तो जर शिकला, त्यांना जर माहिती झालं, की आपण जे चालवलेलं आहे, हे सगळे आपल्या पोटपूजेचा प्रश्न आहे किंवा हे सगळं थोतांड आहे. हे जेव्हा बहुजन समाजाला माहीत होईल, तेव्हा बहुजन समाज आपल्याला विचारणार नाही. मग आपलं महत्त्व कमी होईल. आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न सुटणार नाही. हे माहीत असल्यामुळं तथाकथित उच्चवर्णीयांनी सावित्रीबाई फुलेंना प्रचंड प्रमाणात फुले दाम्पत्याला विरोध केला. त्यांच्या सासऱ्यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यामुळं त्यांच्या सासऱ्यांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना घराच्या बाहेर काढलं आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा अ, काही ज्योतिराव फुलेंच्या सहकाऱ्यांना जेव्हा ह्या गोष्टी समजल्या, त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि मुलींना तर शिकवायचंय त्या काळी. पण हे उच्चवर्णीय लोक जे आहेत, त्यांचा पगडा, त्यांचा प्रभाव समाजामध्ये जास्त होता. आपल्याला समाजामध्ये पण राहायचंय आणि मुलींना पण शिकवायचंय. अशा कात्रीत सापडलेले जे फुल्यांचे अनुयायी होते, त्या अनुयायांनी त्याच्यावर एक मार्ग शोधला होता, की ते शाळेत जाताना मुलीला पोत्यात घालून घेऊन जायचे. जे आपण गोणी म्हणतो ना, त्या गोणीमध्ये जाऊन गोणीमध्ये घ्यायची ती मुलगी, गोणीमध्ये बसवायची आणि शाळेत न्यायची. शाळेत गेल्यानंतर ती गोणी सोडायची. मग त्या गोणीतून त्या मुली बाहेर यायच्या. मग तिथे त्या शाळा शिकायच्या आणि परत ती गोणी बांधून परत ते वापस आपापल्या घरी घेऊन जायचे. म्हणजे इतकी दडपशाही आणि इतकी अ, हुकूमशाही आपण म्हणू शकतो. मानसिक गुलामगिरी त्या काळी होती. आणि ह्या सगळ्या गोष्टींना अ, पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊन ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी आपलं कार्य चालूच ठेवलं होतं. रस्त्याने जाताना जी स्त्री शाळा शिकते, ते शाळा शिकवतीये मुलींना, त्या स्त्रीला "अगं तू चांडाळणी आहेस." मग घाण-घाण शिव्या देऊन तिच्या अंगावर थुंकले, अ, क खरकटं पाणी टाकलं, दगडं मारली. बऱ्याचदा सावित्रीबाई फुलेंचं डोकं सुद्धा फुटलेलं आहे. या गोष्टीची त्यांनी पर्वा केली नाही. का पर्वा केली नाही? आपल्यासाठी. म्हणजे त्यांना पुढे दिसत होतं, की ह्या गोष्टी थोड्या कालावधीच्या आहेत. एकदा समाज शिकला, एकदा मुली शिकल्या, सुधारल्या, तर त्यांना चांगल्या वाईट गोष्टी कळतील आणि त्या ज्या मानसिक गुलामगिरी आहे, त्या मानसिक गुलामगिरीतून त्या बाहेर पडतील. अशी त्यांना खात्री वाटत होती. म्हणून सावित्रीबाई फुलेंनी हे शिक्षणाचं कार्य चालू ठेवलं. आता सावित्रीबाईंचं कार्य एवढंच मर्यादित आहे का? की फक्त मुलींना शाळा शिकवली, एवढंच कार्य मर्यादित आहे का? तर नाही. त्यांचं जे समग्र जीवन आहे, त्या जीवनातला एक तो भाग आहे, की मुलींचं शिक्षण.
की हा एक मैलाचा दगड मानला जातो. त्याच्यामुळे सगळ्या मुलींची प्रगती आहे आणि मुली ज्या उच्च पदस्थ अधिकारी झालेल्या आहेत राजकारणामध्ये किंवा प्रशासनामध्ये, ज्या महिला उच्च पदावर स्थित आहेत, त्या सगळ्यांना ही सावित्रीमाई फुल्यांचं जे योगदान आहे, तेच योगदान कारणीभूत आहे आणि याचा विसर पडता कामा नये, ही माझी मनापासूनची तळमळ आहे. यासाठीच मी या विषयावर आज बोलत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचं हे योगदान आपण पाहिलंच. त्याचबरोबर समाजसेवाही त्यांनी केलेली आहे. म्हणजे आता सावित्रीबाईंची समाजसेवा म्हटलं तर ज्योतिराव फुल्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मदत करणं. हाच एक समाजसेवेचा भाग आहे. आता जेव्हा स्त्रियांना शाळा शिकायला मिळत नव्हती, त्या काळी त्यांनी शाळा काढल्या. प्रत्येक अ, गल्लोगल्लीमध्ये, वस्त्यांमध्ये जाऊन त्या समाजासाठी त्यांनी शाळा काढल्या. आणि मुलींना शिक्षणासाठी त्याच्यामुळे जास्त प्रमाणात मदत झाली. हा एवढाच प्रश्न होता का? तर नाही. अस्पृश्यतेचाही प्रश्न होता त्या काळी. अस्पृश्यता म्हणजे शिवून न घेणे. बहुजन समाजातील काही जातींना अस्पृश्य समजलं जायचं आणि उच्चवर्णीयांनी त्यांना स्पर्श करण्यासाठी सुद्धा बंदी घातली होती. म्हणजे जर बहुजन समाजातील अस्पृश्य समजला गेलेला एखादा वर्ग जर तहानलेला असेल, तर त्याला पाणी सुद्धा दिलं जात नसायचं. त्याला पाणी वरून दिलं जायचं. म्हणजे त्याच्यासाठी वेगळे पाणवठे अशा सोयी नव्हत्या, की स्पेशल काही पाणवठे आहेत किंवा काही विहिरी आहेत, अशा सोयी नव्हत्या. त्या काळी जेव्हा उच्चवर्णीय लोक तिथे त्या विहिरीवर यायचे, त्यावेळेला जर कोणी तहानलेला अस्पृश्य समाजातील माणूस असेल, मुलगा असेल, लहान बाळ असेल, एखादी स्त्री असेल आणि तिचा तहानेने घसा जरी कोरडा पडला आणि तिला तिथं मृत्यू जरी आला, तरी तिने त्या विहिरीला किंवा त्या पाणवठ्याला हात लावायचा नाही. कारण तो जर त्या व्यक्तीने त्या विहिरीला किंवा पाणवठ्याला हात लावला, तर त्याचा विटाळ होत असे, त्याला विटाळ होत असे. तो बाटवला गेला असं म्हणून त्यांना बेदम मारहाण व्हायची, प्रसंगी जीवेही मारलं जायचं. मग अशा वेळेला अस्पृश्य समजला गेलेला जो समाज आहे, तो तिथे वाट बघत बसायचा, की कुणीतरी उच्चवर्णीय व्यक्ती येईल आणि आम्हाला पाणी वाढेल आणि मग आम्ही पाणी पिऊ. मग ही तडफड जी आहे, ही समाजातली ही लोकांची जी तडफड आहे, ही तडफड ज्योतिराव फुल्यांनी बघितली होती. ह्याचा अर्थ असा नाही, की त्या काळी यांची तडफड कुणीच बघितली नाही. अस्पृश्य समाजावर होणारे जे अन्याय, अत्याचार आहेत, ते कुणीच बघितले नव्हते का? तर नाही. सर्व समाज बघत होता, परंतु त्याच्या विरुद्ध बोलण्याची किंवा त्याच्या विरुद्ध जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. परंतु ज्याचं समाजमन विकसित झालेलं आहे, अशीच व्यक्ती असं काहीतरी क्रांतिकारक कार्य करू शकते, जसं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी केलं. त्यांनी आपल्या घराचा जो हौद होता, तो हौद अस्पृश्यांसाठी खुला करून दिला. आणि तो किती आनंदाचा क्षण असेल त्या काळी, ह्याची आपण कल्पना करू शकतो, की जे पाणी-पाणी म्हणून मरणारे लोक आहेत, त्या लोकांना आपल्या स्वतःच्या घरचा हौद खुला करून दिला, की तुम्ही या, कुणीही या आणि माझ्या घरातलं ह्या हौदातलं पाणी प्या. कितीही प्या आणि कधीही प्या. एवढा मोठा क्रांतिकारक निर्णय ज्योतिराव फुल्यांनी घेतला आणि सावित्रीमाईंनी त्यांना पाठिंबा दिला. म्हणजे हे समाजामधल्या ज्या रूढी परंपरा नष्ट करण्याचं जे काम आहे ज्योतिराव फुल्यांनी केलं, त्याला सावित्रीबाई फुलेंनी पाठिंबा दिला. एखादी स्त्री म्हणू शकली असती, की "काय कारण आहे तुम्ही त्या लोकांसाठी तुम्ही हौद खुला केला, नाही करायचा." असं म्हणू शकली असती. परंतु तसं झालेलं नाही. त्यांनी पूर्ण ज्योतिराव फुल्यांना पाठिंबा दिलेला आहे. हा एवढाच प्रश्न होता का? असंख्य प्रश्न त्या काळी समाजामध्ये होते आणि जे सोडवण्याची गरज जे समाजसुधारक होते त्यांना वाटत होती. तशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न जो होता तिथं, तो जो ज्या काही एक ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. आता आपण काय आहे बालहत्या प्रतिबंधक गृह? ज्यांनी कुणी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी कुणी राज्य एम-पी-एस-सीचा अभ्यास केलेला आहे किंवा सावित्रीबाई फुलेंना वाचलेलं आहे. अशा लोकांना त्या गोष्टी माहीत असतील. पण कदाचित या लिंकवर अशा अनेक व्यक्ती असतील, की ज्यांनी त्याच्याबद्दल काहीच वाचलं नाही. तर मी त्या व्यक्तींसाठी थोडंसं सांगते. बऱ्याचदा असं वाटू शकतं, की ह्या तर गोष्टी आम्हाला माहीत आहेत. परंतु मला त्या गोष्टीवरही बोलायला आवडेल, की अ, बालहत्या प्रतिबंधक गृह ही काय कन्सेप्ट होती? तर त्या काळी जरठ कुमारी विवाह किंवा बालविवाह अशा प्रथा होत्या. त्याच्यापैकी एक एक
अशी प्रथा होती, की एका पुरुषाला कितीही विवाह करण्याचा अधिकार होता. म्हणजे तो पुरुष जर 70 वयाचा असेल, तर त्याचं 10 किंवा 12 वर्षाच्या मुलीशी लग्न लावून दिलं जायचं. तो 70 चा असो, 75 चा असो, 80 चा असो. त्याचं लग्न 10, 12, 15 वर्षाच्या मुलीबरोबर लावून दिलं जायचं. आणि साहजिकच असं व्हायचं, की त्याचं आयुष्य किती राहणार आहे? 80व्या वर्षी लग्न झालं त्याचं किंवा 70व्या वर्षी. जास्तीत जास्त तो 10-12 वर्ष जगू शकेल आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू होईल. आणि त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर ती जी मुलगी आहे, ती मुलगी नुकतीच तरुण वयात आलेली मुलगी असणार आहे. आणि ज्यावेळेला ती तरुण वयात मुलगी आलेली आहे, त्या मुलीचा पती वारलेला आहे. तर तिला एकतर तिचे केश वपन केलं जायचं, तिला विद्रूप केलं जायचं. 2 गोष्टीवर बोलते मी. तिला विद्रूप केलं जायचं. का तर केस म्हणजे स्त्रियांचं सौंदर्य आहे. ज्या स्त्रीचे केस सुंदर असतील किंवा केस लांब असतील, केस जास्त असतील, तर ती स्त्री सुंदर दिसते. असा काही एक सौंदर्याचा मापदंड काही लोकांच्या मते तो आहे. आणि मग त्या स्त्रीचा तो पती वारल्यानंतर, त्याचं निधन झाल्यानंतर, त्या स्त्रीचं केशवपन केलं जायचं. कारण ती कुरूप दिसावी, ती कुणाच्या नजरेत भरू नये. मग ही पण एक गोष्ट आपण म्हणू शकतो, की त्या काळीही, आजही जेव्हा समाजामध्ये काही विघातक घटना होतात किंवा महिलांवर अन्याय अत्याचार होतो, तेव्हा आजही महिलांना बऱ्याच प्रमाणात दोषी ठरवलं जातं, की हिने चांगली कपडे घातली म्हणजे योग्य कपडे, पोशाख नाही घातला म्हणून हिच्यावर अन्याय झाला. असं काही गोष्टी घडू शकतात. त्या काळीही स्त्रीला जेव्हा तिचा पतीचं निधन होत असे, त्यावेळेला इतर पुरुषांना असं सांगितलं जात नव्हतं, की तिचा पती गेलेला आहे, तर तुम्ही तिच्याकडे चांगल्या नजरेने बघा, असं सांगितलं जात नव्हतं. उलट तिचं केशवपन केलं जायचं, की जेणेकरून ती कुणाच्या नजरेत भरू नये. आणि तरीही काही घरातील लोक, तिचे सासरे असो किंवा तिचे दीर असो किंवा इतर घरातले तिचे जे कोणी नातेवाईक असतील, ते तिचा गैरफायदा घ्यायचे. त्या स्त्रीचा, जिचा पती वारलेला आहे आणि ती एक 10 15 20 22 वर्षाची तरुणी आहे आणि तिच्यावर अन्याय अत्याचार घरातल्या लोकांकडून किंवा इतर समाजातील इतर लोकांकडून तिच्यावर अन्याय अत्याचार व्हायचा आणि ती पतीच्या निधनानंतर ती विधवा स्त्री गर्भवती व्हायची. ज्या वेळेला पतीचा मृत्यू झालेला आहे आणि असे स्त्रीला दिवस गेलेले आहेत, ती गर्भवती झालेली आहे. मग ती स्त्री किंवा ती मुलगी समाजात कसं तोंड दाखवणार? ती घरात असणं म्हणजे आई-बापांचा कलंक आहे. आई-बापांना कलंक आहे आणि ती सासरी असणं म्हणजे तिच्या सासरच्या लोकांना ती कलंक आहे आणि तिला तो कलंक निर्माण करण्या म्हणजे तिच्या जवळचेच लोकं कारणीभूत असायचे. मग अशा स्त्रियांना अशा मुलींना एकच उपाय असायचा ते म्हणजे कुठेतरी विहिरीत पडून जीव देणं, म्हणजे जीवाचं बरं वाईट करून घेणं, जीव देणं हा त्यांच्यापुढे पर्याय असायचा. बऱ्याचदा त्या मुलींची ह्यामध्ये काहीच चूक नसायची. त्यांच्यावर अन्याय केला जायचा आणि त्या मानसिक गुलामगिरीमधून असे प्रकार घडायचे. म्हणून ज्योतिराव फुल्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं, सावित्रीबाई फुलेंच्या जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. म्हणजे काय? एक अशी खोली किंवा एक असं ठिकाण त्याला नाव दिलं, की इथं ज्यांचे पतींचं निधन झालेलं आहे, ज्या स्त्रिया विधवा आहेत, परंतु त्यांना दिवस गेले आहेत, त्या गर्भवती आहेत, त्यांना मूल होणार आहे. त्यांनी या घरी येऊन इथं बाळंत व्हावं आणि त्यांचं नाव पूर्णपणे गुपित ठेवलं जाईल. एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या काळी घेतला होता. हे इतकं प्रशंसनीय आहे आणि ज्या लोकांनी सावित्रीबाई फुलेंना आणि ज्योतिराव फुल्यांना शिक्षणासाठी विरोध केला, त्याच उच्चवर्णीय समाजातील स्त्रियांच्या कितीतरी अ, मुलांचे बाळंतपण किंवा स्त्रियांचे बाळंतपण त्या बालहत्या प्रतिबंधक गृहात झाले आणि आपल्याला माहिती आहे त्याच एका ब्राह्मण समजल्या जाणाऱ्या एका विधवा महिलेचं मूल ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी दत्तक घेतलं होतं आणि त्याचंच नाव त्यांनी पुढे यशवंत ठेवलं. हे आपल्याला माहिती आहे. तसंच ज्या स्त्रिया ज्या स्त्रियांचे पतीचं निधन झाल्यानंतर केशवपन केलं जायचं, तर मग ते करू नये म्हणून
ज्योतिराव फुल्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला होता. म्हणजे ओतूर या ठिकाणी. म्हणजे की तुम्ही त्या स्त्रियांना विद्रूप बनवू नका. विद्रूप बनवू नका ह्याच्यासाठी जे नाभिक म्हणजे न्हावी समजले जाणारे न्हावी समाजातील लोक, जे त्या काळी समाजात जी उतरंड होती, की त्या जातीतल्या लोकांनी ती कामं करायची, जी ठरवून दिलेली होती. तशी ती उतरंडीनुसार न्हावी समाजातील लोकांना केशवपन करणे म्हणजे केस कापणे हा त्यांचा व्यवसाय होता त्या काळी. तर मग त्यांच्याशिवाय केस कोणी कापायचं नाही. मग समजा नाभिक किंवा न्हावी समजल्या जाणाऱ्या त्या व्यक्तीने जर त्या स्त्रीचा पती वारल्यानंतर निधन झाल्यावर जर केशवपन केलं नाही, तर ती स्त्री आहे त्या तिच्या अवस्थेमध्ये चांगली राहील. म्हणून हे ज्योतिराव फुल्यांनी पाऊल उचललं. आता त्यांचा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. पण ते त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. हा समाज परिवर्तनाचा खूप मोठा गाडा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला होता, की त्यांनी त्या काळी एवढ्या यातना सहन केल्या, एवढा मानसिक छळ सहन केला. त्याच्यामुळे आज आपण एवढ्या आनंदामध्ये, एवढ्या सुख-समाधान आयुष्यामध्ये आपण जगत आहोत. यानंतर अ, अजून एक गोष्ट अशी आहे, की जसं आपल्याला तथागत सम्यक संबुद्धांनी जे काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत, त्रिशरण, पंचशील त्यालाच अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. पण ह्या ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याच्यापैकी काही गोष्टींचं मूळ हे ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची जी काही तत्व होती, त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. म्हणून तर आपल्या महात्मा ज्योतिराव फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गुरुचं स्थान दिलेलं आहे आणि हे पण आपल्याला माहिती आहे, की अ, त्यांना अभिवादन करण्यासाठीच महात्मा फुल्यांना अभिवादन करण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक ठिकाणी अ, महात्मा फुलेंना आपल्या अग्रस्थानीच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अ, सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा जर आपण आढावा घेतोय, तर एक गोष्ट अशी लक्षात येते, की सावित्रीबाई फुलेंनी पतीला साथ दिलेली आहेच. पतीच्या सगळ्या कार्याला साथ दिलेली आहे. ही एक बाजू असून त्यांचे स्वतःचे पण अंगभूत काही कौशल्य होते. काही कौशल्य म्हणजे त्या उत्तम शिक्षिका तर होत्याच. एक आदर्श पत्नी म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. तसेच त्या एक उत्तम मुख्याध्यापिका म्हणून पण त्यांचा गुणगौरव आपण करू शकतो. तर तसेच त्या एक अतिशय उत्तम कवयित्री होत्या. परंतु त्यांचं जे काव्य आहे, त्यांनी काव्य फुले नावाचा जो संग्रह लिहिलेला आहे, कवितांचा संग्रह लिहिलेला आहे. तृतीय रत्न आहे महात्मा फुलेंचं नाटक. त्याच्यामध्ये पण त्यांचं खूप सारं योगदान आहे. तर जे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे साहित्य आहे, जे त्यांचं लिखित जे आहे, त्यांचं हस्तलिखित आहे, त्याला एक आता आजच्या काळामध्ये जे काही उच्चवर्णीय समाजातील जे लोक आहेत, त्या लोकांनी त्यांना साहित्याचा दर्जा दिलेला नाही. म्हणजे एखाद्याचं महत्त्व कमी करायचं असेल, तर त्याला म्हणजे त्याचा उल्लेखच करायचा नाही. अशा पद्धतीचा जो काव्यबाजपणा असतो, तो काव्यबाजपणा आता सुद्धा फुले दाम्पत्याच्या वाटेला आलेलाच आहे. तर आपलं जास्तीत जास्त हा त्याच्यामध्ये रोल आहे किंवा आपलं हे योगदान आहे, की या सावित्रीमाई फुलेंनी आपल्यासाठी एवढं काही सहन केलं आणि आपण त्यांच्यासाठी काय करतो? आता बऱ्याचदा माझं बोलणं आपल्याला खटकू पण शकतं किंवा चुकीचं पण वाटू शकतं. परंतु माझी जी तळमळ आहे, मी सावित्रीबाई फुलेंबद्दल मी मनापासून बोलते. कारण मी त्यांच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. मी त्यांच्याबद्दल वाचलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल जो अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर मला प्रश्न परीक्षेत आलेले आणि त्याच्यामुळं मला मार्क पडले आणि माझं सिलेक्शन झालं आणि मी ह्या उच्च पदावर आहे. तर मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि मला कायम मरेपर्यंत ह्या गोष्टीचा अभिमान राहील, की सावित्रीबाई फुलेंचं योगदान माझ्या आयुष्यामध्ये अतिशय मोलाचं आहे. आता आता आपण बघतो, की बऱ्याच स्त्रिया ज्या सुशिक्षित आहेत आणि ज्या सावित्रीमाई फुलेंच्यामुळं उच्च पदावर कार्यरत आहेत. आता बऱ्याचदा असं होतं, की सावित्रीबाई फुलेंची जयंती जी 3 जानेवारीला असते, ती जयंती आणि मार्गशीर्ष महिना सॉरी मार्गशीर्ष पौष महिना मार्गशीर्ष महिना त्याचे गुरुवार जे असतात, ते गुरुवार आणि जयंती हे मागं-पुढंच असतं.
मग आता काही महिला हे व्रतवैकल्य करतात. त्यांना व्रतवैकल्य करण्याचा भारतीय राज्यघटनेने पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच आपल्याला असं सांगितलेलं आहे, असं लिहून ठेवलेलं आहे, की प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार श्रद्धा, उपासनेचं स्वातंत्र्य आहे. आणि मला आज मी तुमच्या समोर बोलते, हे पण मला घटनेत स्वातंत्र्य कलम 19 नुसार मी आपल्याला बोलू शकते. मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. पुरेपूर स्वातंत्र्य आहे. पण कुठल्याही गोष्टीची माझं असं प्रामाणिक मत आहे, की आपण आपल्यावर जे उपकार करतात, त्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. परंतु आजकाल ती जाणीव कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे लोकांना आपल्या उपकारकर्त्याचा बऱ्याचदा विसर पडतो आणि तो विसरभोळेपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आजच्या आजच्या काळात तर. जसं की आता एखादा 20 वर्षाची मुलगी किंवा 20 वर्षाचा मुलगा सुद्धा आपल्या आई-वडिलांच्या योगदानाचा त्याला सुद्धा विसर पडतो. तो सुद्धा विचारतो, की "तुम्ही काय केलं आमच्यासाठी?" बऱ्याचदा. मग स्वतःच्या आई-वडिलांच्या जे काही कर्तृत्व आहे, आई-वडिलांचं जे योगदान आहे, त्याचा मुलांना विसर पडतो. तर मग हे समाजसुधारक जे 150 वर्षापूर्वी होऊन गेलेले आहेत, 1800च्या कालावधीमध्ये होऊन गेलेले आहेत, त्यांचा विसर पडणं तर साहजिक आहे. काही महिला ज्या सत्यवान सत्यवानाच्या सावित्रीची पूजा करतात आणि त्या वडाला फेरे बांधतात, गाठी बांधतात, की 7 जन्म मला हाच पती मिळू दे. भले तो दारू पिऊन मारत का असेना आणि रोज त्यांची भांडणं का होत असेना, पण समाजाला दाखवण्यासाठी त्या एक खोटा दांभिकतेचा आव आणतात. आता मला अशा महिलांसाठी एक प्रश्न मला विचारायचा आहे, की तुम्ही सत्यवानाच्या सावित्रीची पूजा करताय किंवा त्या सावित्रीचा जो सत्यवान आहे त्याची पूजा करता. त्या काळात तुम्ही हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा ह्याच्यासाठी तुम्ही धावा करता. परंतु त्या काळात जर तुम्ही जन्माला असता, तर त्या सत्यवानाबरोबर चितेवर तुम्हालाही ढकललं जात होतं त्या काळी. तेव्हा कोण सत्यवान वाचवायला येत नव्हता. चितेवर ढकललं जायचं आणि वाजत-गाजत की तुझा पती मेलेला आहे, तर तूही मर. असं त्या सत्यवानाच्या काळामध्ये ह्या गोष्टी होत्या. जर तो असेल तर. आणि त्या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला जेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी बाहेर काढलेलं आहे, तुम्हाला शिक्षणाची दारं उघडी करून दिलेली आहेत. तर हे आपलं कर्तव्य आहे, की आपण पण इतरांसाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. जे ज्ञान आपल्याला माहीत झालं, त्या ज्ञानाचा वापर आपण इतरांना देण्यासाठी करायला पाहिजे. पण तसं न होता खूप महिलांना सावित्रीबाई फुलेंची जयंतीचं पण महत्त्व वाटत नाही आणि खूप कार्यालयात ती जयंती साजरी केली जात नाही. प्रत्येक स्त्रीने तो एक उत्सव आहे, असा साजरा केला पाहिजे. तो एक आपला उत्सव आहे. ह्या उत्सवाने तो पूर्ण जानेवारी महिना सावित्रीबाई फुलेंचा उत्सव मला तर असं वाटतं, की आपल्या स्वतःच्या वाढदिवसापेक्षा सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केला पाहिजे, सावित्रीबाई फुलेंचा वाढदिवस. कारण त्यांच्या नावानेच आज आपण ओळखले जातो. आपण सावित्रीच्या लेकी, सावित्रीच्या लेकी म्हणून मिरवतो. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा सावित्रीबाई फुलेंवर काही बोलण्याची वेळ येते, त्यावेळेला खूपदा आपल्याला अपराध्यासारखं वाटतं किंवा आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. सावित्रीबाई फुलेंचं पूर्ण जीवन समाजासाठी त्यांनी घालवलं आणि त्यांचा शेवट सुद्धा तसाच झालेला आहे. आपल्याला माहिती आहे. जेव्हा प्लेगची साथ आली होती, त्यावेळेला एका अ, रुग्णाला वाचवण्यासाठी त्यांना माहिती होतं प्लेग म्हणजे त्या काळी गोळा उठणे असं म्हणत होते, की काखेमध्ये गोळा उठायचा आणि त्याला त्याचा संसर्ग व्हायचा. एकमेकाला संसर्ग झाला, की त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. सावित्रीबाई फुलेंना माहिती होतं, की एका मुलाला तो गोळा उठलेला आहे, त्याला प्लेगची लागण झालेली आहे आणि लोकं घरदार सोडून टेकड्यावर, डोंगरावर राहायला जायचे, घरदार ओसाड पडायचे. तरी त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी सावित्रीबाईंनी आपला जीव धोक्यात घातला. त्याला उचलून त्या घेऊन गेल्या आणि जेव्हा त्यांना कळलं, की ह्या गोष्टीची लागण झालेली आहे, तरी सुद्धा त्यांनी त्या कार्यामध्ये, समाजाच्या कार्यामध्ये माघार घेतली नाही. म्हणजे इतकं जीवन सगळं स्वतःचं आपलं जीवन दुसऱ्यांसाठी व्यतीत करणारं जोडपं किंवा व्यतीत करणारं कुटुंब किंवा व्यतीत करणारी स्त्री माझ्या तर आजवर कुणी पाहण्यात नाही. अशा सावित्रीबाई फुलेंचा मला प्रचंड अभिमान आहे आणि त्यांच्या कार्याची जी धुरा आहे,
हे मला कायमच पुढे घेऊन जायला आवडेल. माझ्या दृष्टीने किंवा माझ्या परीने मला जसा प्रयत्न करता येईल, तसा मी त्यासाठी प्रयत्न नेहमीच करत असते. आता सावित्रीबाई फुलेंनी ज्या काही खूप साऱ्या कविता लिहिलेल्या आहेत, त्याच्यापैकी एक कविता आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवते. की याच्यामधून सुद्धा थोडीशीच आहे. याच्यामधून सुद्धा किती त्यांनी मानवता दाखवलेली आहे. म्हणजे मानवी समाजातले किती कोणते-कोणते दोष आहेत आणि ते दोष कसे दूर केले पाहिजे, या गोष्टीचा त्यांचा किती अभ्यास होता त्या काळी. त्या म्हणतात, "तयास मानव म्हणावे का? ज्ञान नाही, विद्या नाही. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का?" म्हणजे त्यांना ज्ञानाचं महत्त्व, त्यांना शिक्षणाचं महत्त्व इतकं होतं, की त्या काय म्हणतात, की ज्याला ज्ञान नाही आणि विद्याही नाही आणि त्याला घ्यायची गोडी पण नाही. म्हणजे आपण त्याला कितीही शिकवलं, कितीही सांगितलं, तरी त्याला ते त्याची घ्यायची आवडच नाही, त्याची ती कुवतच नाही. तर त्याला मानव म्हणायचं का? "दे रे हरी पलंगी काही, दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही. विचार ना आचार काही, तयास मानव म्हणावे का?" म्हणजे दे रे हरी पलंगी काही. म्हणजे एखादा प्राणी असेल, पशु असेल, तो सुद्धा स्वतःचं पोट भरण्यासाठी शिकार करतो. तो सुद्धा दे रे हरी पलंगावरी असं काही म्हणत नाही. तो सुद्धा आयतं जेवण घेत नाही किंवा आयतं खाद्य घेत नाही. म्हणजे त्या काळी समाजामध्ये काही असे लोकं होते, की जे आईत-खाऊ समजले जाणारे लोक होते. म्हणजे आईत-खाऊपणावर किंवा आळशीपणावर सुद्धा सावित्रीमाईंनी प्रकाश टाकलेला आहे. म्हणून त्या हे वाक्य म्हणतात, "पोरे घरात कमी नाहीत, तयाच्या खाण्यासाठीही. पोरे घरात कमी नाहीत, तयाच्या खाण्यासाठीही. ना करी तो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का?" म्हणजे त्याच्या घरात मुलं भरपूर आहेत. परंतु त्या मुलांना जगवण्यासाठी, त्यांचं पालन-पोषण करण्यासाठी तो काहीच काम करत नाही. मग ह्याला मानव म्हणायचं का? सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाचीही, पर्वा न करी कशाचीही, तयास मानव म्हणावे का? म्हणजे जो व्यक्ती आळशी आहे, जो व्यक्ती काहीच कामधंदा करत नाही, घरात आयतं बसून खातो, त्या व्यक्तीला कुणाची सहानुभूती मिळत नाही आणि कुणाची मदत सुद्धा मिळत नाही. आणि तो व्यक्ती कुणाची पर्वा पण करत नाही. कुणी मला काय बोललं आणि नाही बोललं तरी त्याच्या जीवनामध्ये काहीच फरक पडत नाही. तर अशाला मानव म्हणावे का? असं सावित्रीमाई म्हणतात. परत अंधश्रद्धेवर त्या एक प्रकाश टाकतात. ज्योतिष रमल समुद्रिकही स्वर्ग नरकच्या कल्पनाही. ज्योतिष रमल सामुद्रिकही स्वर्ग नरकाच्या कल्पनाही. म्हणजे त्या काळी सावित्रीबाईंनी हे मान्य केलेलं आहे, की स्वर्ग नरक ह्या कल्पना आहेत. ह्या मुक्त कल्पना आहेत. ज्योतिष विद्या आपण जे म्हणतो ज्योतिष हे काल्पनिक आहे. म्हणून त्या म्हणतात, "ज्योतिष रमल सामुद्रिकही स्वर्ग नरकाच्या कल्पनाही. पशुत नाही त्या जो पाही, त्यास मानव म्हणावे का?" म्हणजे पशुमध्ये ह्या गोष्टी आहेत का प्राण्यांमध्ये? प्राण्यांचा जर विचार केला तर ज्योतिष, विद्या, स्वर्ग, नरक ह्या पशुमध्ये सुद्धा नाहीत. त्याचा वापर त्याच्यामध्ये मानव गुरफटलेला आहे. मग त्याला मानव म्हणायचं का? "बाईल काम करत राही, आयतोबा हा खात राही. बाईल काम करीत राही, आयतोबा हा खात राही. पशु-पक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का?" म्हणजे घरातली स्त्री सॉरी, घरातली स्त्री कमवती आहे आणि हा आयतं बसून खातो. मग ह्याला मानव म्हणायचं का? म्हणजे आळशीपणावर, पुरुषांच्या नाकर्तेपणावरही त्या काळी 150 वर्षापूर्वी सावित्रीमाई प्रकाश टाकतात आणि ती गोष्ट आजच्या काळातही जशास तशी लागू होते. त्याच्यामुळं काय होतं, संसारी दरिद्र राही, पांघरून तयावर नाही. निंदती सगळे लोकही, तयास मानव म्हणावे का? म्हणजे ज्याच्याकडं संपत्ती नाही, ज्याच्याकडे दारिद्र्य आहे, ज्याच्याकडं पोटभर खायला अन्न नाही, अन्न, वस्त्र, निवारा ह्या त्याच्या गरजा भागलेल्या नाहीत. तो गरीब म्हणून गणला जातो. कशामुळं? की तो काम करत नाही, त्याचं उत्पन्न नाही म्हणून त्याची परिस्थिती तशी आहे. मग जो संसारिक दरिद्री आहे, जे त्यांनी त्याच्या स्वतःच्या हाताने ती वेळ आणलेली आहे काम न केल्यामुळं, तर त्याच्यावर पांघरून पण नाही. त्याच्यावर पांघरून घालायला पांघरूनही नाही. असं पशु-पक्षात नाही, सावित्रीमाई फुले म्हणतात. आणि ह्याला सगळे लोक निंदतात, निंदा करतात त्याची. मग त्याला मानव म्हणायचं का? त्याला मानव म्हणावे का?
लिहिणे वाचणेही नाही, उपदेश पटायचा नाही. पशूंना ना कळे, ते ना कळे ही तयास मानव म्हणावे का? म्हणजे लिहिण्या वाचण्यावर, साक्षरतेवर सावित्रीमाईंनी, फुल्यांनी एवढा भर दिलेला आहे, की ते म्हणतात, की त्याला लिहिता वाचता येत नाही आणि त्याला लिहिण्या वाचण्याची आवड पण नाही. आणि जेव्हा आपण सांगतो, की तू लिही, वाच, तू साक्षर हो आणि त्या गोष्टी त्याला पटत पण नाहीत. ज्या गोष्टी पशुला समजतात त्या गोष्टी मानवाला समजत नाहीत. म्हणून सावित्रीबाई म्हणतात, "तयास मानव म्हणावे का?" आता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले या दाम्पत्यावर आपण कितीही दिवस आणि कितीही वेळ बोललो, तरी सुद्धा त्यांच्या कार्याची महती आपल्याला कमी वेळामध्ये गुंफणं खूप कठीण आहे. त्यांच्या जीवनातला जर आपण सखोल विचार केला आणि सखोल गोष्टी जर मुद्देसूद मांडायच्या म्हटलं, तर आपल्याला वेळ खूप लागेल. तरी पण ह्या कमी वेळामध्ये मी जे काही थोडेफार मुद्दे आहेत, ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरांनी मला खूप संधी दिली. आपण सगळ्यांनी खूप शांतपणे हे माझे विचार ऐकून घेतले. त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि एक गीत, छोटंसं गीत आहे, ते मला गीत सादर करायचं आहे. 1 सेकंद. ज्या स्त्रियांना सावित्रीबाई फुलेंच्या योगदानाचा आदर आहे. त्या स्त्रियांचा मी आदर करते. मनापासून त्यांच्याबद्दल मी आभारी आहे. परंतु ज्या स्त्रिया खाल्ल्या अन्नाला जागत नाहीत आणि ज्या स्त्रिया सावित्रीबाई फुलेंचे उपकार विसरलेल्या आहेत, त्या गद्दार झालेल्या आहेत. बऱ्याचदा त्यांच्यावर जी मानसिक गुलामगिरी लादली गेलेली आहे, त्या मानसिक गुलामगिरीखाली त्या पिचून गेलेल्या आहेत. म्हणजे त्यांना अज्ञानातून बाहेर कसं पडावं हेच कळत नाही. अशा स्त्रियांनी अज्ञानातून बाहेर पडलं पाहिजे. जसं ते सत्यनारायणच्या पूजेबद्दल आपले गाडगे महाराज म्हणतात, की त्या सत्यवान ते एक सत्यनारायणची पूजा आहे आणि त्या पूजेमध्ये त्या समुद्रात बुडालेल्या सगळ्या बोटी बाहेर आल्या. ती पूजा वाचल्यामुळं. तर तशा तशी पुस्तकं किंवा तशा पूजा तसं ती सत्यनारायणची पूजा परदेशातल्या लोकांना कशी काय माहिती झाली नाही, की समुद्रामध्ये खूप छान सॉरी समुद्रामध्ये खूप बोटी बुडाल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये. मग तिथं लोकांना कुणीतरी सांगायला पाहिजे होतं भारतातल्या लोकांना, की तुम्ही तिथं जा आणि तिथं जाऊन सत्यनारायणची पूजा घाला, की जेणेकरून त्या समुद्रातल्या बोटी वर आल्या असत्या. पण ते तसं काही होताना दिसत नाही. त्याच्यामुळं ज्या स्त्रियांना सावित्रीमाईंच्या मार्गावर चालण्याची गरज आहे, परंतु अशा स्त्रिया अज्ञानामुळं भरकटलेल्या आहेत. तर मी अशा स्त्रियांना किंवा माझ्या ज्या काही बंधू-भगिनी, माता-भगिनी आहेत इथं, त्यांना मी हात जोडून विनम्रतापूर्वक निवेदन करते किंवा माझी ही आपणास खूप कळकळीची मनापासूनची विनंती आहे, की आपण सावित्रीबाई फुलेंबद्दल वाचलंच पाहिजे. त्यांच्या कार्याची महती आपण जाणून घेतली पाहिजे. त्या आपल्या काहीही लागत नसताना एक समाजातल्या स्त्रियांसाठी, स्त्री वर्गांसाठी म्हणजे सगळ्या जाती-धर्माच्या स्त्रियांसाठी त्यांनी जे योगदान केलेलं आहे, ते योगदान आपण कसल्याच प्रकारे त्यांची परतफेड करू शकत नाही. आपण घरातली घरात किती मतभेद करतो, की मी तुझ्यासाठी हे केलं, तर तू माझ्यासाठी हे केलं पाहिजे. असे आपण हेवे-दावे करतो. पण त्या 150 वर्षापूर्वी निस्वार्थ बुद्धीने ह्या पती-पत्नीने जे आपल्यासाठी केलेलं आहे, त्याची बरोबरी कशातच होऊ शकत नाही. तर एक मी स्त्रियांसाठी, की ज्या सावित्रीबाई फुलेंना त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर, माझी जाऊला ज्या स्त्रिया अपेक्षित आहेत, की ज्या स्त्रियांनी समाजामध्ये पुढे यायला पाहिजे, अशी अपेक्षित स्त्री कशी आहे, ती कशी असावी, तर त्याबद्दल मी थोडं सांगते. त्याच्या अगोदर माझा एक जिजाऊ माताबद्दलचा एक पॉइंट बोलायचा राहिला होता, की बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं, की अ, जिजाऊंनी शिवाजी राजांना लहान असताना रामकृष्ण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. तर आता ह्याच्यामधून काय हायलाइट केलं जातं, हे आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघितल्यावर कळतं. म्हणजे दाखवायचंय वेगळं. पुस्तकात लिहिलेलं आहे, की त्यांनी रामकृष्ण, महाभारत, रामकृष्ण, महाभारत हा फोकस केला जातो. परंतु जिजाऊंनी
त्यांना शिवरायांना फक्त पराक्रमाबद्दल सांगितले. जर यांना देवी देवतांबद्दल जिजाऊंनी सांगितलं असतं की रामायण आणि महाभारत, तर आपल्याला शिवरायांचे पराक्रम गड किल्ले दिसले नसते. कुठेतरी ते पूजा अर्चा करत बसलेले आपल्याला दिसले असते. परंतु शिवरायांच्या चरित्रामध्ये कुठंच असल्या अंधश्रद्धा आणि थोतांडाला अजिबात जागा नाहीये. शिवरायांचे पराक्रम आहेत आणि आपणही त्याच्यातून तोच बोध घेतला पाहिजे की त्यांना दाखवायचं वेगळं असतं, परंतु असतं वेगळंच. ते फक्त आपल्याला वाचनातूनच कळतं आणि त्याच्यासाठी आपण वाचलंच पाहिजे. तर माझ्या मैत्रिणींना उद्देशून एक शाहीर शंतनू कांबळेचं एक गीत आहे, ते मी सादर करण्याचा प्रयत्न करते. ते आवाहन करतात स्त्रियांना की तुम्ही या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीमध्ये इतर स्त्रियांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी योगदान द्या. समतेच्या वाटेन तू खणकावत पैंजण याव, समतेच्या वाटेन तू खणकावत पैंजण याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव. शेतात रानात जिथ घामान भिजली धरती, हिरव्या पिकावरती जिथ राघू डोलती, ऐसिया कष्टाची महती गाण कोकिळा बोलती. या सरी सरीतून, या सरी सरीतून घाम अत्तरले ऊन याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव. वाडे जाती पातीचे ज्यात माणस कोंडले, ऐसे जबरी विष पिढी पिढी हो पोळले. वाडे जाती पातीचे ज्यात माणस कोंडले, ऐसे जबरी विष पिढी पिढी हो पोळले. हाडा मासाची ती माणस कशी ना दिसली, वाडे जाती पातीचे, वाडे जाती पातीचे तू तोडत फोडत याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव. समतेच्या वाटेन तू खणकावत पैंजण याव, समतेच्या वाटेन तू खणकावत पैंजण याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव. नमो बुद्धाय. जय भीम सविनय. जय भीम सर्वांना. जय संविधान, जय भारत. आणि खूप खूप धन्यवाद सर. मी खूप खूप आभारी आहे तुमची. तुम्ही मला माझे विचार व्यक्त करण्याची इथं संधी दिली त्याबद्दल. आणि मंचकावरील सर्व उपस्थित सदस्यांचेही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपण खूप शांत चित्ताने माझं बोलणं ऐकून घेतलं आणि मला शांततेचं सहकार्य केलं. खूप खूप आभारी आहे. साधु साधु साधु. प्रमुख वक्त्या आदरणीय पल्लवीताई सोनवणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या स्त्रियांसाठी योगदान आणि आजची स्त्री या संदर्भात जे व्याख्यान दिलेलं आहे ते अतिशय महत्वपूर्ण आणि खूप सुंदर असं दिलेलं आहे. तर मी प्रथमतः तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो.